गज करणं किंवा ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो, हा एक असा त्रास आहे की एकदा मागे लागला की सहजासहजी सुटत नाही. पण असं का होतंय? म्हणजे भारतात हे इन्फेक्शन इतकं का पसरलंय? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यावर कायमचा उपाय आहे तरी काय? चला तर मग आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. कधी असं होतं का की जांघेत किंवा काखेत अचानक लाल चट्टे येतात आणि खाजवून अक्षरशः जीव नकोसा होतो? मग मेडिकलमधून एखादा मलम आणून लावलं की 2 दिवस एकदम बरं वाटतं, पण तिसऱ्याच दिवशी ते इन्फेक्शन दुप्पट ताकदीने परत येतं. जर असं होत असेल तर ही एक खूपच कॉमन समस्या आहे आणि अनेक जण यातून जातात. आणि खरं सांगायचं तर हे वाक्य अगदी बरोबर आहे. वेदनांपेक्षा खाज जास्त त्रासदायक असू शकते, कारण वेदना काही वेळाने कमी होते, पण ही जी सततची खाज असते ना, ती आपलं लक्ष लागू देत नाही, भयंकर चिडचिड होते. म्हणूनच फक्त वरवर मलम लावून काही उपयोग नाही, या समस्येच्या थेट मुळापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. तर मग चला ओळख करून घेऊया या न जाणाऱ्या पाहुण्याची. हा तोच पाहुणा आहे जो न बोलावता येतो आणि एकदा आला की घरातून जायचंच नाव घेत नाही. हे फंगल इन्फेक्शन म्हणजे खरं तर दुसरं तिसरं काहीच नाहीये. ही एक प्रकारची बुरशी आहे, म्हणजे फंगस. आणि या बुरशीला वाढायला सगळ्यात जास्त काय आवडतं माहितीये? तर दमट आणि उष्ण जागा. म्हणूनच आपल्या शरीराचे जे भाग जास्त घामट किंवा ओलसर राहतात ना, उदाहरणार्थ जांघेचा भाग, काख किंवा अगदी पायाच्या बोटांच्या मधली जागा, बरोबर तिथेच ही बुरशी आपलं घर तयार करते. पण मग प्रश्न हा आहे की हा साधासा वाटणारा आजार इतका हट्टी आणि गंभीर का बनतो? याचं कारण आहे आपण सगळे नकळतपणे करत असलेली एक खूप मोठी चूक. एक अशी चूक जी या इन्फेक्शनला कमी करायच्या ऐवजी उलटं त्याला वाढायला मदत करते. आणि ही चूक म्हणजे मेडिकलमधून थेट उचलून आणलेली ती मिक्स क्रीम. हो, तीच ट्यूब. आपल्याला वाटतं की अरे वा, ही तर खाजेवरची जादूची कांडी आहे. पण खरा धोका तो याच ट्यूबमध्ये लपलेला असतो. आता यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. ते खूप सोपं आहे, पण तेच आपल्याला कोणी सांगत नाही. या मिक्स क्रीम्समध्ये अँटीफंगल औषधाबरोबरच स्टिरॉइड नावाचा एक घटक असतो. आता होतं काय की स्टिरॉइड लावल्या लावल्या खाज लगेच थांबते, त्यामुळे आपल्याला वाटतं वाह, आजार बरा होतोय. पण हा एक मोठा गैरसमज आहे, कारण स्टेरॉइड फक्त आपल्या शरीराची त्या जागेवरची रोगप्रतिकारशक्ती, म्हणजे आपल्या शरीराच्या सैनिकांना शांत बसवतं. ते बुरशीला मारत नाही. उलट आता बुरशीला लढायला समोर कोणीच नाहीये. तिला वाढायला एकदम मोकळं रान मिळतं आणि ती त्वचेच्या अजून आत खोलवर पसरायला लागते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर स्टेरॉइड म्हणजे त्या बुरशीचं आवडतं जेवण आहे. जणू काही आपण त्या बुरशीला खतपाणी घालतोय. विचार करा, आपण खाज कमी करायला जे मलम लावतोय तेच त्या आजाराला आतून पोषण देऊन आणखी मजबूत बनवते. केवढी मोठी चूक आहे ही. बरं, ही तर झाली स्टेरॉइड्सची चूक. पण अजून एक मोठा गैरसमज आहे, आणि ही एक गोष्ट तर जवळपास प्रत्येक घरात केली जाते. खूप जणांना असं वाटतं की जिथे गजकरणं झालंय ती जागा साबणाने किंवा डेटॉलने चांगली खसखसून घासली की ती स्वच्छ होईल. म्हणजे जसं काही आपण कपड्यावरचा डाग किंवा जमिनीवरची घाण साफ करतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा आजार त्वचेच्या वरचा मळ नाहीये, ही त्वचेच्या आत वाढणारी बुरशी आहे. आणि गंमत म्हणजे खरं तर होतं याच्या अगदी उलट. कडक साबण किंवा डेटॉल आपली त्वचा खूप जास्त कोरडी आणि रखरखीत करून टाकतात. यामुळे काय होतं की त्वचेचा जो नैसर्गिक संरक्षक थर असतो तोच निघून जातो आणि मग त्या इन्फेक्शनला वाढायला अजूनच वाव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर तिथे साबण लावणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखंच आहे. ठीक आहे, मग आता काय काय करू नये याची यादी तर बरीच मोठी झाली. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की मग यावर कायमचा आणि योग्य उपाय आहे तरी काय? चला आता तेच बघूया. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की बसवून घेऊया. यावर असा कोणताही 2 दिवसांचा जादुई उपाय नाहीये. त्वचारोगज्ञ म्हणजे डर्मेटॉलॉजिस्ट साधारणपणे 4 ते 6 आठवड्यांचा औषधांचा कोर्स देतात. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. 2 दिवसात खाज थांबली की औषधं बंद. पण हेच सर करायचं नाहीये, कारण वरून जरी सगळं बरं वाटत असलं ना, तरी ती बुरशी त्वचेच्या आत जिवंत असते. त्यामुळे तो दिलेला कोर्स पूर्ण करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मग या न जाणाऱ्या पाहुण्याला कायमचं घराबाहेर काढण्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी, स्वतःचे डॉक्टर बनू नका, त्वचा रोगतज्ञांना भेटा. दुसरी पायरी, त्यांनी दिलेला औषधांचा कोर्स एकही दिवस न चुकवता पूर्ण करा. तिसरी पायरी, शरीर आणि कपडे, विशेषतः आतले कपडे नेहमी कोरडे ठेवा. आणि चौथी पण तितकीच महत्त्वाची पायरी, वापरलेले कपडे, खास करून अंतर्वस्त्र, इस्त्री करूनच वापरायला घ्या. आता ह्या उपचारांबरोबरच काही रोजच्या सवयी बदलणंही तितकंच गरजेचं आहे.
जसं की अंघोळीनंतर शरीर टॉवेलने एकदम व्यवस्थित कोरडं करणं, जीन्ससारखे घट्ट आणि हवा खेळती न राहणारे कपडे शक्यतो टाळा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपला टॉवेल, साबण किंवा कपडे कधीही कोणासोबत शेअर करू नका, कारण विसरू नका, हा आजार एकाकडून दुसऱ्याला सहज लागू शकतो. आणि आता एक स्पेशल टिप. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते. ही जी बुरशी असते ना, ती कपड्यांच्या शिवणीमध्ये म्हणजे स्टिचिंगमध्ये लपून बसते, विशेषतः अंतर्वस्त्रांच्या. साध्या धुण्याने ती पूर्णपणे जात नाही. पण इस्त्रीची उष्णता ती अजिबात सहन करू शकत नाही. इस्त्रीच्या उष्णतेने ती हमखास मरते. म्हणूनच अंतर्वस्त्रांना नेहमी उलटं करून त्या शिवणीवर व्यवस्थित इस्त्री फिरवा. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण एका शेवटच्या प्रश्नावर येऊया. उपचार जास्त महत्त्वाचा की प्रतिबंध? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. दोन्हीही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. योग्य उपचार सध्याच्या आजारातून बाहेर काढेल, पण स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि योग्य काळजी घेतली तर हा आजार पुन्हा होणारच नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, योग्य माहितीच या न जाणाऱ्या पाहुण्याला आपल्या आयुष्यातून कायमचा बाहेरचा रस्ता दाखवू शकते.